नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सोलापुरातील 4 हुतात्मे मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि श्री किसन सारडा यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. देशभक्तीचे मेरुमणी सोलापूरचे 4 हुतात्मे. महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला आणि बघता बघता सारा भारत पेटून उठला. मग सोलापूरकर कसे मागे राहतील याचाच एक भाग म्हणून सोलापूर परिसरातील ताडीची झाडे तोडण्यात आली. 5 मे 1930 रोजी महात्मा गांधी यांना अटक झाली. साऱ्या देशाबरोबर गिरणगाव अर्थात सोलापूर शहरसुद्धा पेटून उठले. यावेळी इंग्रजांच्या विरोधात इतका प्रक्षोभ झाला की इंग्रज अधिकारी हे कलेक्टर नाईट यांच्यासह सोलापूर सोडून पळून गेले. विशेष म्हणजे साऱ्या देशावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते तेथे 8 मे ते 12 मेच्या दरम्यान सोलापूरवर सोलापूरकरांचे राज्य होते. हा इंग्रजांचा पराभव होता. त्यामुळे इंग्रज आणखीनच चिडले व त्यांनी मार्शल लॉ पुकारला. याच काळात अनेक देशभक्तांना पकडण्यात आले. त्यामध्ये मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्री किसन सारडा, गझल-पर या उर्दू साप्ताहिकाचे देशभक्त संपादक अब्दुल कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली. माफी मागण्याच्या तत्त्वावर त्यांना सोडण्याची अट घातली गेली. पण देशप्रेमाने भारावलेल्या या वीरांनी फासावर जाणे पसंत केले. 12 जानेवारी 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण नव्या पिढीला व्हावे म्हणूनच हा पत्रप्रपंच. आज त्यांच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची महती सर्वांना समजावी म्हणून भारतीय पोस्ट विभागाने त्यांचे तिकीट छपाईचा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरकरांसाठी ही खरोखरच एक अभिमानास्पद बाब आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात कित्येक संघर्षपूर्ण आणि तितक्याच प्रेरणादायी घटनांचा समावेश आहे. ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज भारताला स्वातंत्र्याची चव चाखता येत आहे असे म्हटलं जातं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही घटना ठळकपणे सर्वांना ज्ञात आहेत तर काही घटनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच सोलापूरचा स्वातंत्र्य लढा. या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरने देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या 17 वर्षापूर्वीच 4 दिवसाचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे एकूण 4 दिवस सोलापूर स्वतंत्र होतं. त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली पण केवळ सोलापूर शहरात मार्शल लॉ लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं. ब्रिटिश सरकारच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे. अखेर या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान 12 जानेवारी 1931 रोजी सोलापुरातील 4 हुतात्म्यांना फाशीची शिक्षा
ठोठावण्यात आली होती. मिठाचा सत्याग्रह त्याचाच एक भाग म्हणून मिठाच्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेस सुरुवात केली. त्यावेळी सोलापुरात सार्वजनिक सभा, लोकसभा, जिल्हा सभा, मुंबई इलाका प्रांतिक सभा यांची अधिवेशने आयोजित केली जात असत. दुसरीकडे वृत्तपत्राचाही जनमानसावरील प्रभाव वाढत होता. 5 एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रा संपन्न झाली. सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा यांना देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात सोलापूरनेही भरभरून सहभाग नोंदवला. काँग्रेस कमिटीने मिठाच्या सत्याग्रहादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मिठाच्या पुड्या बनवून त्या जाहीर लिलावाने विकून कायदेभंगास सुरुवात केली. जिथे समुद्रकिनारा नाही तेथील लोकांनी दारूबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत असं आवाहन महात्मा गांधींनी केलं होतं. त्यानुसार सोलापुरातील रूपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या शिंदीच्या झाडांनाही सत्याग्रहींनी लक्ष्य केलं. गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात त्यावेळी 5 कापड गिरण्या होत्या. या कापड गिरण्यांमध्ये 15 ते 20 हजार कामगार त्यावेळी काम करत असायचे. शहरात पुकारण्यात येणाऱ्या कोणत्याही आंदोलनामध्ये या गिरणी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्या काळात सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रभात फेरी, मोर्चे, संप यांचं आयोजन करण्यात येत असे. या सर्व आंदोलनामुळे शहरातील वातावरण अतिशय स्फूर्तिदायक आणि देशभक्तिमय बनलं होतं. पकडे गए गांधीजी, अब तो नींद छोडो. सविनय कायदेभंग चळवळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुजरातच्या कारडी गावात महात्मा गांधींना 4 मे 1930 रोजी अटक करण्यात आली. ही बातमी सोलापुरात 5 मे 1930 रोजी रात्रीच्या सुमारास पोहोचली. गांधीजींच्या अटकेची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं. त्यावेळी श्रीनिवास काडगावकर नामक एक कार्यकर्ते आपल्या जोरदार आणि पहाडी आवाजासाठी ओळखले जात असत. काडगावकर यांनी लागलीच डोक्यावर किटसन बत्ती घेऊन गांधीजींच्या अटकेची माहिती लोकांना देण्यास सुरुवात केली. पकडे गए गांधीजी, अब तो नींद छोडो, नहीं चलेगी, जुलमी सरकार नहीं चलेगी अशा घोषणा देत त्यांनी रात्रभर लोकांना जागवलं आणि वातावरण निर्मिती केली. पुढच्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी कडकडीत हरताळ पाळण्याचा संदेश काँग्रेस कमिटीने दिला. त्यानुसार 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण जाजू यांनी गांधीजींच्या अटकेची अधिकृत माहिती सर्वांना दिली. शहरात दिवसभर तणाव कायम होता. कापड गिरण्या, बाजारपेठा, व्यापारी व्यवहार वगैरे त्या दिवशी बंद ठेवण्यात आले. दरम्यान रस्त्यावर आलेल्या जमावाचा असंतोष ठिकठिकाणी दिसू लागला. लहान मोठ्या मिरवणुका, घोषणाबाजी, दारू दुकानाची नासधूस इत्यादी प्रकार सुरू झाले. जमावातील एका गटाने मद्रास मेल अडवून ठेवली. लोकांमधील संतप्त भावना
आवरणं आता कठीण झालं होतं. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी पुढच्या दिवशी 7 जानेवारी सर्व कार्यक्रम रद्द केले. पण युवक संघाला ही भूमिका पटली नाही. त्यांनी तिथंच सभा घेऊन कापड गिरण्या बंद करण्याचा आणि 3 दिवस हडताळ पाळण्याचा आदेश दिला. 7 मेच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात तणाव होता. शहरात लक्ष्मी मिलजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला. दिवसभर मिरवणुका, पोलिसांची हुर्रे उडवणं, त्यांना गांधी टोपी घालायला लावणं असे प्रकार सुरू होते. नेत्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. उद्या गिरण्या बंद करू नका. शहरात हुल्लडबाजींना ऊत आला आहे असं ते म्हणाले. मात्र गांधीजींच्या अटकेचा निषेध शक्य त्या मार्गाने केला गेला पाहिजे या भूमिकेवर युवक संघाचे कार्यकर्ते ठाम होते. पोलिसाविरुद्धचा संघर्ष. 8 मे 1930 रोजी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता सर्वत्र पसरली. वीर नरिमन हे युवक संघाचे प्रमुख होते. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपवून नेते मंडळी परतली दरम्यान काही तरुण रूपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले. नियोजित कार्यक्रमानुसार असं काही ठरलेलं नव्हतं, पण तरुण आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी कुमक बोलावून परिसरात नाकाबंदी केली. इन्स्पेक्टर नॅपेट हे पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करत होते. जमावाने दगडफेक करून पोलिसांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण नॅपेट यांनी गोळीबार केला. शिवाय 9 जणांना अटकही केली. मात्र तरीही जमाव मागे सरकला नाही. त्यांनी अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी केली. दरम्यान या घटनेची माहिती सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर हेनरी नाईट तसंच पोलीस उपअधीक्षक प्लेफेअर यांना देण्यात आली. इतक्यात शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला. तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जीवितास धोका असल्याचं वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली. शिवदारे जागीच कोसळले. या संपूर्ण घटनाक्रमात पहिला हुतात्मा म्हणून शिवदारे यांचंच नाव घेतलं जातं. दरम्यान शिवदारे खाली कोसळल्याचं पाहून संतप्त जमाव कलेक्टर नाईट यांच्या दिशेने चाल करून येऊ लागला. त्यांच्या वाहनाला घेराव घातला. मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला रोखलं आणि कलेक्टर नाईट यांच्यावर केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात अशी कलेक्टर नाईट यांची धारणा झाली. कलेक्टर नाईट यांनी जमावातून बाहेर पडत असताना अचानक पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये 3 जण धारातीर्थ पडले. अनेक जण जखमी झाले. पोलिसांच्या अशा अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे सोलापूरच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. यानंतर मात्र सोलापुरात पोलीस आणि नागरिक यांच्यातील जोरदार संघर्ष शिगेला पोचला. 4 दिवसांचं स्वातंत्र्य. संतप्त जमावाने आपला मोर्चा जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीकडे वळवला. पोलीस चौकीवर हल्ला करून जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं, तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं. 2 पोलीस कर्मचारी यात मृत्युमुखी पडले.
त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला. कोर्टाची कागदपत्रे, इमारत त्यांनी पेटवून दिली. हा संपूर्ण प्रकार 3 ते 4 तास सुरू होता. पण सकाळच्या रूपा भवानी मंदिराकडील अनुभवामुळे कलेक्टर आणि पोलीस उपअधीक्षक यांनी याबद्दलची बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान जमावाचा हा प्रक्षोभ पाहून इतर पोलीस चौक्यामधील इंग्रज अधिकारी व इतर कर्मचारी यांनी शहरातून काढता पाय घेणं उचित समजलं. सोलापूर शहर शांत होत नाही हे पाहून कलेक्टर हेनरी नाईट यांनी या संदर्भात मुंबईला अहवाल पाठवला व लष्कराची मदत मागवली. मुंबईच्या गृहसचिवांनी केंद्र सरकारला याबाबत कळवलं. सोलापुरात 18,000 कामगार मोकाट सुटले आहेत. ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना धोका आहे. ते जीव मुठीत धरून जगत आहेत. तरी लष्कर ताबडतोब पाठवावे. वरील इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबियांना रेल्वेमार्ग मुंबई पुण्याकडे पाठवून दिले. अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकात आश्रय घेतला. आपल्या कुटुंबियांना एकत्रित करण्याच्या कामात व्यत्यय येऊ नये, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं यासाठी सशस्त्र पोलिसांकडून दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2 गाड्यांमधून गोळीबार. या दरम्यान पोलिसांनी 103 गोळ्या घातल्याची नोंद आहे. या गोळीबारात लोकांना मृत्यूही झाला. यानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले. इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे पुढचे एकूण 4 दिवस सोलापूर शहर एक प्रकारे स्वतंत्र होतं. या दरम्यान 10 मे रोजी बकरी ईदचा नमाज नेहमीप्रमाणे शांततेत पार पडला. शहरातील विविध कामे युवक संघाच्या तरुण कार्यकर्त्यांना वाटून देण्यात आली होती. गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते पोलिसांनी पळून जाताना फेकलेल्या रायफली हातात घेऊन ट्रेझरीवर पहारा देत होते. दोघेही आणखी जास्त कुमक घेऊन रूपा भवानी मंदिर परिसरात दाखल झाले. कलेक्टर हेनरी नाईट हे हातात बंदूक घेऊन आवेशातच गाडीतून खाली उतरले. त्यांची ती भूमिका पाहून जमाव अधिकच संतप्त झाला. पकडलेल्या सर्वांना सोडा या मागणीवर सर्वजण ठाम होते. दगडफेकीत DSP फ्लेपेयर आणि 3 पोलीस जखमी झाले. पोलिसांकडील गोळ्या संपत असल्याचं पाहून जमावाने आणखी आक्रमकपणे पोलिसांचा विरोध सुरू केला. या संघर्षाची माहिती मिळताच तरुण कार्यकर्ते मल्लप्पा धनशेट्टी आणि त्यांच्यासोबत जीवराज मुलुकचंद तिथे आले. मल्लप्पा धनशेट्टी यांचा शहरातील तरुणांवर प्रभाव होता. पकडलेल्यांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून द्या अशी विनंती मल्लप्पा धनशेट्टी पोलिसांना करत होते. आणि तिरंगा फडकला. शहरात कार्यकर्त्यांमार्फत रहदारी नियंत्रण तसंच इतर व्यवहार वगैरे कामं सुरळीत चालू होती. फक्त इंग्रज सरकारमधील अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाची तिथं उपस्थिती नव्हती. ओस पडलेल्या पोलीस ठाण्यामध्ये लोकांनी गाढवं नेऊन बांधली होती असं इतिहास अभ्यासक डॉ. श्रीकांत येळगावकर यांनी BCCशी बोलताना म्हटलं. शहरातील संपूर्ण व्यवस्थेचं नियंत्रण त्यावेळी सोलापूर काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केलं. यामुळे त्यांना यानंतर मार्शल जाजू म्हणून नवीन ओळख मिळाली असं म्हटलं जातं. या कालावधीत
कलेक्टर कार्यालय, फौजदार चावडीवर तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. संपूर्ण भारतात तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारी सोलापूर ही पहिलीच नगरपालिका ठरली होती. या 4 दिवसाच्या स्वातंत्र्याचा उल्लेख त्यावेळी गांधीराज म्हणून केला जायचा. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय लोक त्याचं राज्य कसे चालवतील याचा वस्तुपाठ सोलापूरकरांनी त्या 4 दिवसात घालून दिला असं अभिमानाने सोलापूरकर सांगतात. या कालावधीत मुंबई पुण्याच्या वृत्तपत्रामध्ये ब्रिटिश प्रोपगंडानुसार सोलापूर शहर गुंडांच्या ताब्यात गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण सोलापुरात कर्मयोगी आणि सोलापूर समाचार या वृत्तपत्राने संपूर्ण हकीकत मांडली. त्यांचे विक्रमी अंक या दरम्यान विकले गेले होते. मार्शल लॉ, शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू असल्याचं काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवलं होतं. पण तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर 12 मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झालं. लष्कराने पोहोचताच त्यांनीच शहरात मार्शल लॉ लागू केला. दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. यावेळी सोलापूरच्या नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला होता. पण नगराध्यक्ष माणिकचंद शाह यांनी त्यास नकार दिला. तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना 7 वर्ष सक्त मजुरी व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही 7 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. पुढे गांधी-आयर्विन करारानुसार यामध्ये सवलत देण्यात आली होती. मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात 13 मे रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा यांना तर 14 मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली. त्यावेळी वरील चौघांसह शहरातील ज्येष्ठ काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यावर अतिशय अमानुष अत्याचार इंग्रज अधिकाऱ्यांनी केले. दोरखंड बांधून सिगारेटचे चटके देऊन त्यांना रात्रभर मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली. परिणामी शहरात स्मशान शांतता पसरली. पकडलेल्या सर्वांवर खटले भरून त्यापैकी धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हायकोर्टानेही ही शिक्षा कायम केली. शहरात मार्शल लॉ लागू असल्यामुळे वरील चौघेही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकले नाहीत. मार्शल लॉ कालावधीत पोलिसांवरील खर्च सोलापूरकरांवर जादा कर म्हणून वसूल करण्यात आला. अखेर 49 दिवसांनंतर शहरातील मार्शल लॉ 30 जून 1930 रोजी मागे घेण्यात आला. 4 हुतात्म्यांना फाशीची शिक्षा. सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारविरुद्ध कट रचणे, सरकारविरोधात कट करण्यासाठी जमावास एकत्रित करणे, ब्रिटिश सरकारच्या सेवेतील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारणे या आरोपाखाली जगन्नाथ रेवण्णा सिद्धप्पा धनशेट्टी वय 32, श्रीकिशन लक्ष्मीनारायण सारडा वय 36, जगन्नाथ भगवान शिंदे वय 24 आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन वय 20 या 4 तरुणांना अटक करण्यात आली. 1. मल्लप्पा धनशेट्टी. मल्लप्पा धनशेट्टी हे पंढारकर पेढीत मुख्य मुनीम म्हणून काम करत. लोकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अनेक वेळा सभांचे अध्यक्ष वा प्रमुख वक्ते म्हणून असत. राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक म्हणून ते नेहमी गांधी टोपी वापरायचे. शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सिद्धेश्वर प्रासादिक मंडळ, श्रद्धानंद समाज या ठिकाणी त्यांचा वावर होता.
सिद्धरामेश्वराच्या यात्रेमध्ये नंदीध्वज वाहकाचे काम करत असल्याने त्यांच्याभोवती धार्मिक वलयही होतं. रूपभवानी मंदिर परिसरात पोलीस आंदोलक संघर्षादरम्यान जमावाला शांत करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. पण त्याच दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट यांचा रोष त्यांच्यावर तयार झाला होता. 2. श्री किसन सारडा. सोलापूर शहरातील सधन व्यापारी म्हणून यांची ओळख होती. सोलापुरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना ते मोठ्या उत्साहाने मदत करत. यात्रा, सार्वजनिक उत्सव, त्यानिमित्ताने होणारे कुस्त्यांचे आखाडे या कार्यक्रमामध्ये ते आवर्जून सहभागी होत असत. सारडा व मल्लप्पा धनशेट्टी हे चांगले मित्र म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष होता. 3. जगन्नाथ शिंदे. युवक संघ व मजूर संघ यांचे सेक्रेटरी म्हणून जगन्नाथ शिंदे काम पाहत असत. ते तालीम संघाचेही सेक्रेटरी होते. शिंदे यांनी सोलापुरातील युवक वर्ग, कापडगिरणी कामगार व तालीम संघाची पैलवान मंडळी अशी ताकद राष्ट्रीय चळवळीमागे उभी केली. कसरतीने कमावलेले शरीर यामुळे त्यांची तरुणांमध्ये विशेष ओळख होती. त्यांनी सोलापुरात राष्ट्रीय चळवळीला सामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्याचे काम केलं होतं. अभ्यासू वृत्ती व शैलीदार वक्तृत्व या गोष्टीसाठीही जगन्नाथ शिंदे यांचं नाव घेतलं जाई. 4. कुर्बान हुसेन. फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांपैकी कुर्बान हुसेन हेच सर्वात लहान होते. फ्रेम तयार करण्याचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. सुरुवातीला गिरणी कामगार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. पुढे उत्तम लिखाण आणि वक्तृत्व या गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात लोकप्रिय झाले. त्यांनी गझनफर नामक मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापडगिरण्यांमधून विखुरलेल्या 18 पगड जातीचा गिरणी कामगार सर्वप्रथम कामगार संघाच्या माध्यमातून एकत्र आणला. हजारोच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली. कोणत्याही कार्यक्रमात कुर्बान हुसेन यांचं भाषण होणार हे ठरलेलंच असायचं. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे इंग्रज सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे गेली होती. वरील चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली. इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता ते पटवून दिले. हायकोर्टात न्यायमूर्ती माडगावकर यांनी चौघांच्या फाशीचं जन्मठेपेत रूपांतर करावे अशी सूचना केली होती. पण इतर ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याला असहमती दर्शवली. त्यानंतर धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा कायम करण्यात आली. अभ्यासक डॉक्टर श्रीकांत येळगावकर सांगतात, 4 वेगवेगळ्या समाज घटकामधील तरुणांची नावे वेचून फाशीच्या शिक्षेसाठी निवडण्यात आली. सर्वच समाजावर ब्रिटिश राजवटीची दहशत बसावी असा सरकारचा प्रयत्न होता. पण या घटनेतून देशाची राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. आजही ही घटना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. 12 जानेवारीच का? सोलापूरच्या 4 सुपुत्रांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने 12 जानेवारी 1930 चा दिवस निश्चित केला किंवा निवडला होता. सुरुवातीला 13 जानेवारी या तारखेबद्दल विचार सुरू होता, पण नंतर ती बदलून 1 दिवस आधीच म्हणजेच 13 जानेवारीचा दिवस निवडण्यात आला. सोलापूर शहरात 14 जानेवारी हा संक्रांतीच्या सणाचा दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस असतो. ग्रामदैवत सिद्धेश्वरामेश्वर यांच्या या उत्सवाला 900हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. या दिवशी संपूर्ण शहरात मानाच्या 7 काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते. याला
गड्डा यात्रा म्हणूनही ओळखलं जातं. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापुढेही कुणीही ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करू नये, लोकांच्या मनात दहशत बसावी या हेतूने 12 जानेवारी 1931 हाच दिवस निवडला असं अभ्यासक सांगतात. 12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता चौघांनाही फाशी देण्यात आली. शिवाय 4 हुतात्म्याचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता इंग्रज सरकारनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ही बातमी सोलापूरला पोचल्यानंतर इतिहासात प्रथमच सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या काठ्यांची मिरवणूक रद्द करण्यात आली होती.